काय मस्त कुरकुरीत भडंग झालेली आहे। रंग तर काय सुरेख आलेला आहे। चवीला एक नंबर लागते। कोल्हापूर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? देवी महालक्ष्मीचं मंदिर व त्या मंदिराबाहेर बऱ्याच दुकानांमध्ये मिळणारी चटपटीत कुरकुरीत भडंग। आज आपण त्याच चवीची भडंग सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। ही भडंग चवीला खूप म्हणजे खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। लहान मुलांना मधल्या वेळात काही ना काही खायला पाहिजे असते। ही भडंग आपण करून ठेवली तर पटकन त्यांना आपण देऊ शकतो। कोल्हापूरचे भरपूर पदार्थ प्रसिद्ध आहे, जसे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी झणझणीत कटवडा यांची रेसिपी पण लवकरच अपलोड करणार आहे। चला तर वेळ न घालवता ही चटपटीत टेस्टी भडंग कशी करायची ते पाहूया। तुम्ही ती नुसती तशी पण भडंग खाऊ शकता, पण कधी कधी या पद्धतीने पण करून बघा, खूप छान लागते, अगदी भेळसारखी मस्त। टोमॅटो, कांदा, तुमच्याकडे जर फरसाण असेल तर थोडंसं फरसाण याच्यावर। ही चिंच खजूरची चटणी आहे बघा, ही आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे याची रेसिपी। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। ही थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबू। या पद्धतीने तुम्ही भडंग खाऊन बघा, खूप मस्त लागते। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।